नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा केमिस्ट्रीचा आपण सेकंड चॅप्टर बघत आहोत, इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड करोजन. मागच्या भागामध्ये आपण मेकॅनिझम सुरू केले होते, इलेक्ट्रोकेमिकल करोजन, इमर्स करोजन और वेट करोजनचे. त्याच्यातलं पहिलं मेकॅनिझम जे होतं बाय इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. त्याच्यामध्ये गॅल्व्हॅनिक सेल फॉर्मेशन होतं, म्हणजे दोन वेगवेगळे मेटल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, स्टील आणि कॉपर. आता सेकंड मेकॅनिझम जे आहे ते ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन सेल फॉर्मेशन होतं. आता हे ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम आपण डिटेलमध्ये बघू. रस्टिंग ऑफ आयन इन न्यूट्रल ॲक्वियस मीडियम इन प्रेझेन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन when a drop of water is resting on iron sheet or iron surface. It is oxygen absorption mechanism. बऱ्याचदा हे पूर्ण सेंटेन्स येतं आणि हे कुठलं मेकॅनिझम आहे हे विचारलं जातं. रस्टिंग ऑफ आयन इन न्यूट्रल ॲक्वियस सोल्युशन इन प्रेझेन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन, इट इज ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. जनरली आयर्न सरफेस इज कोटेड विथ थिन फिल्म ऑफ आयर्न ऑक्साईड, जे नॅचरली आयर्नच्या सरफेसवर आयर्न ऑक्साईड तयारच झालेलं असतं. जेव्हा त्या फिल्ममध्ये एखादा क्रॅक डेव्हलप होतो इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ड्रॉप आणि तिथे वॉटर ड्रॉपचा कॉन्टॅक्ट येतो, तेव्हा जे करोजन होतं दॅट इज ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. की एक मेटलचा रॉड आहे स्टीलचा, त्याच्यावर ऑक्साईडची फिल्म तयार झालेली आहे. तिथे एका ठिकाणी जर क्रॅक गेलेला असेल आणि त्या क्रॅकच्या ठिकाणी वॉटर ड्रॉप आलेला असेल, तर तिथे जे मेकॅनिझम तयार होतं दॅट इज ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. द सरफेस मेटल ॲटम ॲनोड अंडरगो ऑक्सिडेशन विथ लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तिकडे ऑक्सिडेशन होतं आणि लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन होतं. वॉटर ड्रॉपलेट ॲक्सेप्ट, तो जो वॉटर ड्रॉप त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला असतो, ॲनोड क्रिएट झाला आहे तिथे, तो हे इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो आणि तिथे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि तिकडे जे आहे 4OH- रिडक्शन प्रोसेसमध्ये तयार होतं. 4OH- म्हणजे हायड्रॉक्झिल आयन तयार होतात. हे हायड्रॉक्झिल आयन आयनच्या आयन्सशी, स्टीलच्या आयन्सशी रिॲक्ट होतात आणि मग त्याच्यापासून फेरस हायड्रॉक्साईड तयार होतं, विच इज ब्राऊन इन कलर. हा फेरस हायड्रॉक्साईड जो असतो त्याचा कलर असतो ब्राऊन. याच्यावर पण MCQ येतो की फेरस हायड्रॉक्साईडचा कलर काय असतो. इन प्रेझेन्स ऑफ सफिशियंट क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन, फेरस हायड्रॉक्साईड अंडरगो फर्दर करोजन टू फॉर्म फेरिक हायड्रॉक्साईड. त्याच्यापासून फेरिक हायड्रॉक्साईड तयार होतो. इकडे बघा फेरिक, इथे हायड्रॉक्साईड आहे ॲक्च्युली. त्याच्यानंतर फेरिक हायड्रॉक्साईडचं डिकम्पोजिशन होऊन, इकडे बघा डिकम्पोजिशन होऊन येलो रस्ट तयार होतो. दिस इज फेरिक ऑक्साईड. याचं केमिकल कॉम्पोजिशन एक्झाममध्ये विचारलं जातं. व्हॉट इज केमिकल कॉम्पोजिशन ऑफ येलो रस्ट, हा MCQ विचारला जातो. Fe2O3. दिस इज इम्पॉर्टंट. इथे XH2O असतो बऱ्याचदा, 2H2O असेलच असं काही नाही. Fe2O3, इट इज द केमिकल कॉम्पोजिशन ऑफ येलो रस्ट. This is second type of mechanism, that is by absorption of oxygen gas. इकडे बघा ही मेटल प्लेट आहे, आयनची मेटल प्लेट आहे. इकडे ऑक्साईडची लेअर तयार झालेली आहे विच इज ॲक्ट ॲज कॅथोड. ही लेअर कॅथोड म्हणून ॲक्ट करते आणि इथे जेव्हा ही लेअर ब्रेक होते, ही ब्रेक झाल्यानंतर तो एरिया ॲनोड म्हणून ॲक्ट होतो. याच्यामध्ये अपोजिट आहे, कॅथोड जो आहे तो मोठा आहे आणि ॲनोड लहान आहे. हा इथे MCQ तयार होतो. इन दिस टाईप ऑफ कॅथोडिक एरिया इज लार्ज. हा कॅथोड जो आहे ऑक्साईड फिल्म ही मोठी आहे आणि ॲनोड लहान आहे. हायड्रोजन इव्होल्युशनमध्ये अपोजिट होतं. त्याच्यानंतर इथे ॲनोडला रस्टिंग सुरू होणार आणि इन प्रेझेन्स ऑफ ड्रॉप ऑफ वॉटर. दिस इज द सेकंड टाईप ऑफ मेकॅनिझम. नाव नेक्स्ट इज पीटिंग करोजन. पीटचा अर्थ असा होतो होल्स किंवा कॅव्हिटीज. Pitting corrosion occurs due to heterogeneity in the metallic surface in presence of corroding environment. Crack develop on a protective surface metal on a metal in presence of appropriate environmental condition leads to formation of holes or pits. म्हणजे जिथे पिट्स तयार होतात मेटल सरफेसवर, इकडे बघा तुम्ही बघू शकता
हे करोजन जे आहे आधी पिट्स तयार होऊन आणि मग करोजन सुरू होतं, त्याला पिटिंग करोजन म्हणतात. याच्यावर जनरली असाच क्वेश्चन विचारला जातो. द करोजन ड्यू टू फॉर्मेशन ऑफ पिट्स ऑर होल्स इट इज नोन ॲज वॉट? इट इज नोन ॲज पिटिंग करोजन. किंवा डायग्राम येऊ शकते. अशा दोनच क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. देन वॉटर लाईन करोजन. इट इज डिफरन्शियल एरिएशन टाईप ऑफ करोजन. पहिला MCQ याच्यातला. वॉटर लाईन करोजन इज विच टाईप ऑफ करोजन? इट इज डिफरन्शियल एरिएशन. डिफरन्शियल एरिएशनचा अर्थ असा होतो की डिफरंट ॲक्सेस ऑफ ऑक्सिजन. डिफरंट ॲक्सेस ऑफ ऑक्सिजन असतो आणि त्याच्यामुळे जे करोजन होतं दॅट इज नोन ॲज वॉटर लाईन करोजन. आपण आधी डायग्राममध्ये बघू की हा वॉटर टँक आहे, म्हणजे स्टीलचा टँक आहे. तो इथपर्यंत वॉटरने फिल केलेला आहे आणि इकडे अंडर वॉटर नॅचरली ऑक्सिजनचा ॲक्सेस कमी असणार आहे ड्यू टू लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. दिस एरिया विल ॲक्ट ॲज ॲनोड. आणि ॲनोड जर असेल तर त्याचं करोजन होणार आहे, हे आपण आधीच बघितलेलं आहे. आणि वॉटर लाईनच्या वरचा जो भाग आहे दिस एरिया विल ॲक्ट ॲज कॅथोड बिकॉज वाय? हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन. हे पण विचारलं जाऊ शकतं की वॉटर लाईनच्या खालचा जो पार्ट असेल, द सरफेस अंडर वॉटर इज ॲक्ट ॲज ॲनोड. वाय? बिकॉज लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. दिस इज द रिझन. अँड दिस इज इन कॅथोड हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. दिस इज वॉटर लाईन करोजन. याच्या व्यतिरिक्त शिपची पण तुम्हाला फिगर येऊ शकते किंवा शिपच्या केसमध्ये कुठल्या टाईपचं करोजन होतं ते पण विचारलं जाऊ शकतं. तिथे पण वॉटर लाईन करोजनच होतं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इन सरफेस वॉटर इज हाय ॲज कम्पेअर्ड टू वॉटर अंडर सरफेस. दिस इज फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. याच्यावर पण एक MCQ येऊ शकतो. फॉर्मेशन वॉटर लाईन करोजनमध्ये कुठला सेल तयार होतो? दॅट इज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल. Now next type of corrosion is crevice corrosion. क्रिव्हिसचा अर्थच होतो गॅप. क्रिव्हिस corrosion is example of local corrosion. In this type of corrosion occurs due to dirt or dust particle deposit and crack develop on paint coatings. म्हणजे जेव्हा गॅप तयार होतो दोन सरफेसमध्ये, त्याच्यातला एक सरफेस जो असतो तो मेटल असणं गरजेचं आहे, दुसरा मेटल असेल किंवा नॉन मेटल असेल, तिथे जे करोजन होतं दॅट इज क्रिव्हिस करोजन. इकडे बघा एक्झाम्पल दिलं आहे. नियर द गॅस्केट. गॅस्केट रबरचे असतात. रबर आणि मेटल जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि जर तिथे गॅप तयार झालं तर तेव्हा जे करोजन होतं दॅट इज नोन ॲज क्रिव्हिस करोजन. क्रिव्हिस करोजनचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की इथे गरजेचं नाही आहे की दोन्ही मेटल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजे किंवा तिथे एखादं मीडियम असलं पाहिजे, हा पण त्याचा क्रायटेरिया नाही आहे. याच्यामध्ये एक मेटल आणि दुसरं नॉन मेटल जरी असेल तरी तिथे गॅप तयार झाला की जे करोजन होतं दॅट इज नोन ॲज क्रिव्हिस करोजन. हे त्याचे स्पेशल प्रॉपर्टी. दिस इज द थर्ड टाईप ऑफ करोजन दॅट इज क्रिव्हिस करोजन ऑर विच इज ऑल्सो नोन ॲज गॅप करोजन. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग इमर्स करोजन बघणार आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटमॉस्फेरिक करोजन एकदम सोपं आहे. इम्प्युरिटीज, ह्युमिडिटी अँड टेम्परेचर हे 3 फॅक्टर्स आहेत ॲटमॉस्फेरिक करोजनचे. विथ इन्क्रीजिंग इम्प्युरिटीज, विथ इन्क्रीजिंग ह्युमिडिटी, विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर रेट ऑफ ॲटमॉस्फेरिक करोजन इन्क्रीजेस. हे एकदम सिम्पल आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग इमर्स करोजन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.